हेलो स्टूडेंट्स, आता पहा आपण ट्रिग्नोमेट्री 2 लेक्चर नंबर 10 जे आहे 11 सायन्स ट्रिग्नोमेट्री 2 लेक्चर नंबर 10. आता पहा आपली थर्ड एक्सरसाइज घ्यायची आपल्याला. पहिली आणि दुसरी एक्सरसाइज आहे ट्रिग्नोमेट्री 2 ची, ती संपलेली आहे आपली. आणि थर्ड एक्सरसाइज आहे त्याच्यामध्ये आपल्याला डबल अँगल फॉर्म्युले, ट्रिपल अँगल फॉर्म्युले ची गरज आहे. मी तुम्हाला डबल अँगल फॉर्म्युले शिकवले आहेत, मी तुम्हाला ट्रिपल अँगल फॉर्म्युले शिकवले आहेत. मला तुम्हाला सांगायचे जे बाकी आहे ते आहे हाफ अँगल फॉर्म्युले. कोणते फॉर्म्युले? हाफ अँगल फॉर्म्युले. आता हाफ अँगल फॉर्म्युले काय वेगळं आहे का? अजिबात नाही. जे डबल अँगल फॉर्म्युले आहेत, जे डबल अँगल फॉर्म्युले आहेत त्याच्याच रिलेटेड हाफ अँगल फॉर्म्युला असतात. ते वेगळं असं शिकायची गरज नाही मला, ते वेगळं असं शिकायची गरज नाही. समजतं मी काय म्हणतोय? मग हाफ अँगल फॉर्म्युला म्हणजे असं वेगळं असं काही नाहीये, ते डबल अँगल फॉर्म्युलाचाच प्रकार आहे. तो आज मी तुम्हाला शिकवणार आहे, लक्ष द्या. आता पहा डबल अँगल फॉर्म्युला, डबल अँगल फॉर्म्युले आणि पुढे लिहितो मी हाफ अँगल फॉर्म्युला. काय म्हणतो? हाफ अँगल फॉर्म्युला, डबल अँगल फॉर्म्युले आणि हाफ अँगल फॉर्म्युला. आता लक्ष द्या, व्हॉट इज मीन बाय डबल अँगल फॉर्म्युले आणि व्हॉट इज मीन बाय हाफ अँगल फॉर्म्युले. आपल्याला शिकायचे हे आहे. डबल अँगल फॉर्म्युले आपण शिकलो. डबल अँगल किती फॉर्म्युले शिकलो आपण? 7 फॉर्म्युलेज. डबल अँगल किती फॉर्म्युले शिकलो? 7. मग 7 जर डबल अँगल फॉर्म्युले असतील तर 7 हाफ अँगल फॉर्म्युले असतात. सेम टू सेम, काही अवघड नसतं. लक्ष द्या, एक एक आपण फॉर्म्युला डबल अँगलचं लिहू, त्याच्यामुळे लगेच हाफ अँगल फॉर्म्युला. वेगळा असं पाठ करायची गरज नाही. जो डबल अँगल फॉर्म्युला असतो तसाच हाफ अँगल फॉर्म्युला तयार होतो. लक्ष द्या. डबल अँगल फॉर्म्युला मला पहिला आहे, दॅट इज sin 2 थीटा. sin 2 थीटा. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर sin 2 थीटा? दॅट इज 2 sin थीटा cos थीटा. 2 sin थीटा cos थीटा. दिस इज द फर्स्ट फॉर्म्युला. ओके, sin 2 थीटा इज इक्वल टू 2 sin थीटा cos थीटा. आता हाफ अँगल मध्ये कसं तयार होणार? फर्स्ट इथं sin 2 थीटा होतं, इथं sin 2 थीटा होतं. ते पुढे जाऊन काय झालं? थीटा आणि थीटा. पुढे जाऊन काय झालं? थीटा आणि थीटा. म्हणजे याच्या हाफ इकडे झाला. 2 थीटाचा हाफ किती? थीटा. जर मी इकडे फक्त sin थीटाच ठेवलं, दॅट इज sin थीटा. तिथे जाऊन 2 sin थीटा बाय 2 cos थीटा बाय 2. 2 sin थीटा बाय 2 cos थीटा बाय 2. ओके, लक्ष द्या. इथं ज्यावेळेस sin 2 थीटा होतं, ज्यावेळेस इथं sin 2 थीटा होतं, इथं काय आलं? 2 sin थीटा cos थीटा. तर त्याच्याऐवजी इथं फक्त sin थीटा आहे. त्याच्याऐवजी इथं काय? फक्त sin थीटा. इथं काय आलं? 2 sin थीटा बाय 2 cos थीटा बाय 2. The second formula is sin 2 theta is equal to tan वाला फॉर्म्युला आहे. 2 tan theta, 2 tan theta divided by 1 plus tan square theta, 1 plus tan square theta. हाच फॉर्म्युला हाफ अँगल मध्ये कसा होणार पहा? that is sin theta is equal to, इथं थीटा आहे ना, तिथे होतं थीटा बाय 2. याच्या हाफ इकडे होतं, तर थीटाच्या हाफ किती? थीटा बाय 2. म्हणजे 2 tan theta बाय 2, 2 tan theta बाय 2 divided by 1 plus tan square theta बाय 2. 1 plus tan square theta बाय 2. सेम फॉर्म्युला बघा, फॉर्म्युला सेम टू सेम आहे. ओके, द थर्ड फॉर्म्युला फॉर cos 2 theta. sin ला दोनच असतात, तुम्हाला शिकवले. cos 2 theta पहिला काय आहे? cos square theta minus sin square theta minus sin square theta. cos 2 theta पहिला फॉर्म्युला cos square theta minus sin square theta. तोच फॉर्म्युला काय होणार? cos theta चा cos theta is equal to cos square theta by 2 minus sin square theta by 2. cos square theta by 2 minus sin square theta by 2. Next, fourth formula, cos 2 theta is equal to 1 minus 2 sin square theta. 1 minus 2 sin square theta. माझा फोर्थ फॉर्म्युला आहे, तो काय मला सांगा? cos theta is equal to 1 minus 2 sin square
theta by 2. 1 minus 2 sin square theta by 2. 1 minus 2 sin square theta by 2. Okay. Next, fifth formula काय सांगा? fifth formula cos 2 theta चा, that is 2 cos square theta minus 2 cos square theta minus 2. मग सांगा fifth formula काय म्हणून cos theta चा 2 cos square theta by 2 minus 1. मग sixth formula काय cos theta चा सांगा? cos 2 theta चा, that is 1 minus tan square theta upon 1 plus tan square theta. आणि तोच फॉर्म्युला जर हाफ अँगल मध्ये काम असतो सांगा काम cos theta is equal to 1 minus tan square theta by 2 upon 1 plus tan square theta by 2. And the last formula is tan 2 theta is equal to, that is 2 tan theta upon 1 minus tan square theta. And the seventh formula is tan theta is equal to 2 tan theta by 2 upon 1 minus tan square theta. 1 minus tan square theta. This is the formula. For हाफ अँगल फॉर्म्युला. हाफ अँगलचे 7 फॉर्म्युला आहेत, ते वेगळे पाठ करायची, वेगळे लक्षात ठेवायची गरज अजिबात नाही. हेच हाफ अँगल फॉर्म्युले आहेत. ओके. आता पहा आपण आता थर्ड एक्सरसाइज घेऊ बाळांनो. ओके. नाव एक्सरसाइज 3.3. नाव एक्सरसाइज 3.3. Exercise 3.3. Exercise 3.3. That's the first example. The first example is find the values of sin pi by 8 and cos pi by 8. Sin pi by 8 and cos pi by 8. Find the values of sin pi by 8 and cos pi by 8. आता लक्ष ठेवा. आता हे सोपं एक्झाम्पल. आता मला सांगा याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. याची sin pi by 8 ची व्हॅल्यू. sin pi by 4 चा असतं. sin pi by 4 असतं. sin 45. pi by 4 म्हणजे 45 डिग्री. बरोबर. इथं pi by 8 आहे. pi by काय 8 आहे. ऑड आहे बरोबर. मग एक आपण सिंपल फॉर्म्युला यूज करू. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे की cos theta is equal to 1 minus 2 sin square theta by 2. This is the formula. आत्ताच आपण शिकूया हाफ अँगल फॉर्म्युला. Put theta is equal to pi by 4. Put theta is equal to pi by 4. तर pi by 4 theta पुट केलं तर काय होतं बघू आपण. म्हणजे cos pi by 4 1 minus 2 sin square pi by 4 divided by 2. theta by 2 है ना, pi by 4 divided by 2. cos pi by 4 की कीमत क्या बना अपॉन √2 is equal to 1 minus 2 sin square 4 गुणे 8. this is pi by 2. आलं sin pi by 2 इकडे तरी आलं ते आपल्याला फाइंड आउट करायचं. आधी पूर्ण टर्म मायनस इकडे आलं मग प्लस, that is 2 sin square pi by 8 which is equal to 1 minus 1 upon root 1 minus 1 upon root 2. आता 2 sin square pi by 8 is equal to root 2 minus 1.
अपॉन रूट 2 हा 2 कडे मल्टिप्लाय केला आपण डिवाइड sin स्क्वेअर पाय बाय 2 sin square pi by sin square pi by that is root 2 minus 1 upon 2 upon 2 इक्वल का आता याचं स्क्वेअर रूट काढायचं काय काढायचं स्क्वेअर रूट मग मी एक काम करतो sin square pi by is equal to याला रूट 2 ने मल्टिप्लाय करतो आणि खाली पण रूट 2 ने मल्टिप्लाय करतो ओके म्हणजे हे काय होईल रूट 2 इन ब्रॅकेट रूट 2 मायनस 2 आणि खाली काय होईल बेजोने 4 रूट 2 बेजोने 4 दिस इज sin स्क्वेअर पाय बाय and taking square root घेतल्यानंतर sin pi by 8 which is equal to under root of root 2 into root 2 minus 1 and divided by 2 and this is the answer. This is the अतिशय सोपं एक्झाम्पल आहे. आता आपल्याला cos pi by शोधायचं काय शोधायचं cos pi by which is also very simple. ओके आता लक्ष द्या हे झालं तर मी सेकंड cos pi by फाइंड आउट करतो लक्ष द्या सांगितलं आता पहा लक्षात ठेवा आता पहा cos theta is equal to 2 cos square theta by 2 minus 1. This is the half angle. Cos theta is equal to 2 cos square theta by 2 minus 1. This is the formula. Put theta is equal to pi by 4. Put theta is equal to pi by 4. Put theta is equal to pi by 4. Then cos pi by 4 is equal to 2 cos square pi by 4 divided by 2 minus 1. Cos pi by 4 is equal to 1 upon root 2. This becomes 2 cos square pi by 8 minus 1. Minus 1 is 1 plus 1. So 1 upon root 2 plus 1 is equal to 2 cos square pi by 8. मतलब क्रॉस मल्टीप्लाई करें 1 plus root 2 1 plus root 2 1 plus root 2 upon root 2 is equal to 2 cos square pi by 2 cos square pi by 2 divide now 1 plus root 2 upon 2 root 2 is equal to cos square pi by is equal to cos square pi by. So मैं root 2 ने multiply किया मगर चल root 2 into 1 plus root 2 upon root 2 into 2 root 2 is equal to cos square pi by. That is root 2 into 1 plus root 2 upon 4 is equal to cos square pi by. And cos pi by the square root is under root of root 2 into 1 plus root 2 upon 2. This is the value of cos pi by. This is the value of cos pi by, which is very simple. Which is very simple. Now the next example is very simple. The next example is next example is question number 2. The question number 2, find sin 2x cos 2x tan 2x
sec x is equal to minus 13 upon 5, where pi by 2 is less than x is less than pi. Very simple example. Very simple example. आता मला सांगा, मला कोणकोणते व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे आहेत. मला sin 2x फाइंड आउट करायचं आहे, मला cos 2x फाइंड आउट करायचं आहे, आणि मला tan 2x म्हणजे sin 2 थीटा cos 2 थीटा tan 2 थीटा. मला सांगा sin 2 थीटा चा tan मधला फॉर्म्युला आहे cos 2 थीटा चा tan मधला फॉर्म्युला आहे आणि tan 2 थीटा चा tan मधला फॉर्म्युला आहे. म्हणजे मला फक्त tan x ची गरज आहे. माझी बेसिक गरज कुठली आहे? tan x. अरे बाळांनो, माझी बेसिक गरज कुठली? tan x. आणि मला sec x दिला आणि जर sec दिला असेल तर tan काढणं म्हणजे एकदम सोपं काम आहे, तुम्हाला माहिती आहे, बरोबर? मग मला सांगा given that is sec x is equal to minus 13 upon 5. Okay? मग मला सांगा 1 plus tan square x is equal to sec square x is equal to sec square theta, or tan square x is equal to sec square x minus 1. But tan square x is equal to, what is sec x? That is minus 13 upon 5 bracket square minus 1. That is 169 upon 25 minus 1. That is 169 minus 25 upon 25. That is 144 upon 25. That is tan square x. That is tan square x. But tan square x is equal to 144 upon 25. But tan x is equal to plus minus 12 upon 5. पण प्लस घ्यायचं का मायनस घ्यायचं कोण ठरवतं? क्वाड्रंट. This is the very important. That is pi by 2 is less than x is less than pi. X lies in 90 पेक्षा मोठा 20 पेक्षा छोटा. X lies in second quadrant. X lies in second quadrant. मग मला सांगा सेकंड क्वाड्रंट tan x म्हणजे tan थीटा सेकंड क्वाड्रंट मध्ये कसा असतो? निगेटिव्ह. म्हणून tan x is equal to minus 12 by 5. tan x ची व्हॅल्यू काय? minus 12 by 5. तर उरलं एकदा tan x आला आपल्याला सगळ्या व्हॅल्यू बघा sin 2 थीटा. मग sin 2x चा sin 2 थीटा चा tan मधला फॉर्म्युला काय? 2 tan थीटा. that is 2 tan x upon 1 plus tan square x. That is 2 tan x ची व्हॅल्यू काय? minus 12 by 5 divided by 1 plus minus 12 by 5 bracket चा square. 5 गुणे 24 minus 24 by 5 divided by 1 plus 169 upon 25 minus 24 by 5. हे काय येणार आहे? 144. 25 plus 144 divided by 25. That is minus 24 upon 5 into 25 upon 169. 5 25 5 चौक 20 चले 2 5 2 12 1 minus 120 upon 169. This is what sin 2. This is what sin 2. आलं लक्षात? अशा पद्धतीने समजा तुम्हाला tan cos 2x शोधायचं आहे. काय शोधायचं आहे? cos 2x. मग cos 2 थीटा चा tan मधला फॉर्म्युला काय? 1 minus tan square x upon 1 plus tan square x. tan x ची व्हॅल्यू काय करायची? minus 12 by 5 आणि सिम्प्लिफाय करायचं. जर तुम्हाला tan 2x शोधायचं काय फॉर्म्युला आहे? 2 tan x upon 1 minus tan square x. tan x ची व्हॅल्यू पुट करायची आणि आन्सर काय करायचं आहे? फाइंड आउट करायचं आहे. अतिशय सोपं आहे बाळा, अतिशय सोपं एक्झाम्पल आहे. अशा पद्धतीने तुम्ही त्या व्हॅल्यू काय करू शकता? फाइंड आउट करू शकता. येतंय का लक्षात? अतिशय सोपं एक्झाम्पल आहे. ओके. Now the next example is
Next example is prove that there is 1 minus cos 2 theta upon 1 plus cos 2 theta is equal to tan square theta. अतिशय सोपं एक्झाम्पल आहे बघा ऍक्च्युअली. लक्ष द्या कसं मी तुम्हाला समजून सांगतो. पहा cos 2 थीटाचा cos 2 थीटाचा sin मधला फॉर्म्युला काय सांगा. cos 2 थीटाचा sin मधला किंवा cos मधला तुम्ही सांगा. cos 2 थीटाचा फॉर्म्युला काय 2 cos स्क्वेअर थीटा मायनस 1. ओके. आणि cos 2 थीटाचा sin मधला फॉर्म्युला काय 1 minus 2 sin स्क्वेअर थीटा. These are the two formulas for cos 2 theta. हा -1 एक आला का +1 म्हणजे 1 plus cos 2 theta is equal to 2 cos square theta. आणि इथं काय झालं 1 minus cos 2 theta is equal to काय 2 sin square theta. म्हणजे हे दोन जर फॉर्म्युला पाहिले using these two formula, what is 1 minus cos 2 theta? LHS घेतले आपण. काय घेतली LHS, that is 1 minus cos 2 theta and 1 plus cos 2 theta. हे फॉर्म्युला तुम्हाला शिकवलं 1 minus cos 2 theta बरोबर 2 sin square theta आणि खालचं काय 2 cos square theta. This 2 and this 2 get sin upon cos tan square theta. This is RHS. अतिशय सोपे आहे. तुम्हाला फॉर्म्युले शिकवलेले आहेत. ओके. Now the next example is prove that sin 3x plus sin x into sin x plus cos 3x minus cos x into cos x is equal to 0. We have to prove this. आता हे सोपं एक्झाम्पल आहे. लक्ष द्या. LHS वापर. LHS. What is LHS? Sin 3x plus sin x into sin x plus cos 3x minus cos x into cos x. This is LHS. Now sin x ना एक काम करूया. sin 3 थीटा का फॉर्म्युला काय आहे 3 sin theta minus 4 sin cube theta प्लस काय sin x. बघा sin 3 थीटा का फॉर्म्युला आहे 3 sin theta minus 4 sin cube theta प्लस sin x into sin x प्लस cos 3 थीटा का फॉर्म्युला काय 4 cos cube theta minus 3 cos theta माइनस काय cos x into काय cos x. ओके. आता 3 sin x minus plus sin x, that is 4 sin x minus 4 sin 2x into sin x plus 4 cos cube x minus 4 cos x into cos x. Okay. sin x यहाँ पे मल्टीप्लाई करें 4 sin square x minus 4 sin raised to 4x plus 4 cos raised to 4x minus 4 cos square x. cos x ने आप में मल्टीप्लाई कर दो. आता लक्ष द्या. 4 cos raised to 4x minus हे जवळ घेऊ, हे दोघं जवळ घेऊ म्हणजे 4 cos raised to the power 4x minus 4 sin raised to the power 4x plus 4 sin square x minus 4 cos square x. यातून 4 कॉमन काढला आतमध्ये काय cos raised to the power 4x minus sin raised to the power 4x. 4 कॉमन काढला sin square x minus cos square x
What is a square minus b square? A plus b into a minus b. This become 4 in bracket cos square x minus sin square x, in another bracket cos square x plus sin square x plus 4 sin square x minus cos square x. आता मला सांगा cos square x plus sin square x उत्तर किती येतं plus 1. So this become 4 cos square x minus sin square x plus 4 sin square x minus cos square x. समजा तो माइनस साइन कॉमन काढला 4 cos square x minus sin square x आहे तो माइनस साइन कॉमन काढला -4 into हा cos square x प्लस होणार आणि sin square x का होणार आहे माइनस. this get cancel, this become equal to RHS. अतिशय सोपं एक्झाम्पल आहे बघा. दिसायला फक्त मोठं आहे पण ऍक्च्युअल मध्ये काय काम सोपं आहे. येतंय लक्षात? अतिशय सोपं असं एक्झाम्पल आहे. ठीक आहे, उरलेला आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया.